नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राठोडे सर। आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 6 सागर जलाचे गुणधर्म या प्रकरणातील पुढील भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे। हा नकाशा पाहून काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत। हा जगाचा नकाशा पाहिल्यानंतर या ठिकाणी सागर जलक्षारता टक्क्यामध्ये दाखवलेली आहे। म्हणजे या ठिकाणी 33, 34, 35, 36, 37 हे जे काही आकडे दिसतात ही क्षारता आहे। त्या समुद्रातील क्षारतेचं प्रमाण कशा प्रकारचं आहे। आता ह्या मध्यभागी पाहिले की आपण हे विषुववृत्त जात आहे। त्याच्या खाली मकरवृत्त आहे आणि विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला कर्कवृत्त आहे। आणि मग आपल्याला या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहेत। आता कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास क्षारता किती आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 36 कर्कवृत्ताच्या आसपास आणि मकरवृत्ताच्या आसपास 36% क्षारता असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे 36% कर्कवृत्ताच्या आसपास आणि मकरवृत्ताच्या आसपास 35% इतकी क्षारता असलेली आपल्याला दिसून येते। पुढचा प्रश्न विचारला, सर्वात कमी क्षारता कोणत्या प्रदेशामध्ये आहे। तर आर्क्टिक महासागराचा बहुतांश भाग, आर्क्टिक महासागराचा बहुतांश भाग, तसेच भारताजवळील पश्चिम बंगाल उपसागराचा भाग येथे सर्वात कमी सागर जल क्षारता दिसून येते। म्हणजे 32 पेक्षाही कमी क्षारता या ठिकाणी असलेली दिसून येते। हा पहा भारताच्या इथं 32°। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येतं। पुढे तिसरा प्रश्न, कोणत्या महासागरात 37% पेक्षा जास्त क्षारता आढळते। त्याचं उत्तर आपण देऊ शकतो अटलांटिक महासागर। अटलांटिक महासागर या ठिकाणी अटलांटिक महासागर या ठिकाणी सगळ्यात जास्त, म्हणजे 37% पेक्षाही जास्त त्या ठिकाणी क्षारता असलेली दिसून येते। पुढचा प्रश्न चौथा, जगात जास्त क्षारतेत फरक पडण्याचे कारण काय असावे याबद्दल चर्चा करा। त्याचं उत्तर आपण देऊ शकतो। आता अक्षवृत्तानुसार जर तापमानात पडणारा जो फरक आहे आणि बाष्पीभवनाचे कमी आणि जास्त प्रमाण, त्याचबरोबर नद्याद्वारे होणारा जो गोड्या पाण्याचा पुरवठा असतो आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप, या सर्व कारणामुळे जगातील जागतिक स्तरावर क्षारतेमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। बाष्पीभवन कमी जास्त, तापमानात पडणारा फरक, नद्याद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, समुद्राची खोली किंवा भूवेष्टित स्वरूप, त्या सगळ्या घटकावरून या ठिकाणी क्षारतीय
किती प्रमाणात आहे हे ठरवता येते. पुढे भौगोलिक स्पष्टीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, या नकाशाचं आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी देता येतं की पृथ्वीवर काय झालेलं आहे की तापमानाचं वितरणात असमानता आहे. सगळीकडे तापमान सारखं आहे का? नाही. काही ठिकाणी गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. म्हणजे याच्यावर सागर जलतेच्या शारतेवर परिणाम पडलेला आपल्याला दिसून येतो. पुढे विषुववृत्तापासून सुमारे 5° उत्तर आणि 5° दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान काय आहे? शांत पट्ट्यात आकाश जास्त काळ ढगाळ असते, म्हणजे ध्रुवाकडं. आणि काय होतं, दररोज आरोह प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडतो. आता उष्ण कटिबंधात कांगो, अमेझॉन सारख्या मोठ्या नद्या मग काय करतात, महासागराला मिळतात. त्या नद्यांमुळे काय होतं, गोड्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी जास्त होतो. परंतु त्या ठिकाणचा जो बाष्पीभवनाचा वेग काय आहे, जास्त आहे. परिणामी या प्रदेशात क्षारतेचे प्रमाण मध्यम आहे. बाष्पीभवन जास्त आहे, त्याच्यामुळे पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतरण आहे. परंतु गोड्या पाण्याच्या नद्याचं प्रमाण त्या ठिकाणी असल्यामुळं मध्यम स्वरूपाची क्षारता त्या ठिकाणी असलेली दिसून येते विषुववृत्तापासून आपल्याला. आता मध्य अक्षवृत्ताच्या पट्ट्यात म्हणजेच 25° ते 35° उत्तर आणि दक्षिण काय तिथं पर्जन्य कमी असतं. नद्यातून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठा सुद्धा कमी. आणि या पट्ट्यामध्ये काय वाळवंटी प्रदेश जास्त असतो. त्यामुळं काय होणार आहे, मग तिथं निश्चितच सागर जलतेच्या क्षारतेमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पुढे समशीतोष्ण कटिबंधामध्ये काय होतं, सूर्यकिरण तिरप्या स्वरूपाचे पडतात. मग काय होतं, त्याच्यामुळं तापमान त्या ठिकाणचं कमी आणि मग बर्फ वितळल्यामुळं गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होतो त्या ठिकाणी. म्हणून या कटिबंधामध्ये सागर जलतेचं क्षारता कमी असलेली आपल्याला दिसून येते. आता ध्रुवाकडे तापमान खूप कमी असते. तापमान कमी असल्यामुळे काय होणार आहे, बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कमी, त्यामुळे क्षारता सुद्धा त्या ठिकाणी कमी असते. आता भूवेष्टित समुद्रातील क्षारता जास्त असते. कारण तर खुल्या समुद्राची क्षारता त्यापेक्षा कमी आढळते, कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. तसेच मोठ्या नद्यांकडून होणारा पाण्याचा जो पुरवठा असतो त्याचा अभाव आहे त्या ठिकाणी. त्यामुळे भूवेष्टित समुद्र व खुल्या समुद्राची क्षारतेत आपल्याला भिन्नता आढळून येते. म्हणजेच उदाहरणार्थ भूमध्य समुद्राची सरासरी क्षारता सुमारे 39% एवढी आहे. तर महासागरापैकी क्षारतेचा जर प्रमाणाचा जर विचार केला तर अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता सुमारे 35% इतकीच आहे. म्हणजे दोन्हीमध्ये एवढा फरक क्षारतेचा आपणाला या ठिकाणी असलेला दिसून येतो. आता याच्या पुढे मृत समुद्र. आता जरा विचार करा, माहीत आहे का, हे आपल्याला अभ्यासक्रमाला वगळलेलं आहे, तरी पण आपण याच्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता मृत समुद्र हे नाव का दिलं असेल, तिथल्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी हे नाव देण्यात आलेलं आहे. कारण समुद्राची पाण्याची क्षारता त्या ठिकाणी 332% इतकी जास्त आहे आणि सर्वसाधारण महासागर क्षारता किती असते, 35% असते फक्त. हे तर किती, 332. तर जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी समुद्राला त्या ठिकाणी मिळते आणि कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा पुरवठा, मोठ्या प्रमाणात होणारं बाष्पीभवन यामुळे काय झालेलं या ठिकाणी या समुद्राच्या पाण्याची क्षारता इतकी जास्त आहे. काही एकपेशीय जीवाव्यतिरिक्त त्या ठिकाणी जीवसृष्टीच नाही. जॉर्डन नदी व इतर लहान नद्यापासून येणारे जे मासे इथे आले की लगेचच मरतात, कारण त्या ठिकाणी इतकी जास्त क्षारता 332, 35 असते फक्त. आणि या ठिकाणी या क्षारांमुळे काय तयार होतं, क्षारांचे स्तंभ तयार झालेले.
त्यापैकी काही समुद्राच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिक्षारतेमुळे त्या ठिकाणी पाण्याची घनता जास्त आहे, त्यामुळे या समुद्रात बुडण्याची भीती नाही. आपण बुडू शकत नाही त्या समुद्रात. जर उडी मारली तर आपण तरंगतो, न हातपाय हलवता आपण त्या ठिकाणी तरंगतो. म्हणून मृत समुद्राचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भूभाग सरासरी समुद्रसपाटीपासून कमी उंचीचे आहे. जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भूभाग असून काही भाग सुमारे 400 मीटर एवढाच आहे. अशा प्रकारे या मृत समुद्राविषयी आपण सविस्तर माहिती पाहू शकतो. धन्यवाद.